गाइज दिस गाय इज इम्पॉसिबल. तुम्हाला माहिती नाही पण मी ओंकारला उद्या सरप्राईज देणार होते. मी उद्या सकाळी मी उद्या ओंकारला सरप्राईज द्यायला पुण्याला जाणार होते सकाळच्या ट्रेननी. बट दिस गाय इज इम्पॉसिबल. तोच आत्ता पुण्यावरून इथे आला आहे आणि मला फर्स्ट टाईम वाटलं की तो माझ्यासोबत प्रँक करतो, कारण त्यांनी खूप वेळा माझ्यासोबत प्रँक केला की खाली ये. पण मी त्याच्यासाठी 10-15 मिनटं वाट बघत बसले आणि देन तो आलाच नाही. पण मी त्याचं लोकेशन चेक केलं, त्याने मला लोकेशन पाठवलं तर तो खरंच येतोय. हाऊ गाईज इन लव. रायडर गाय, अरे तू हेल्मेट तरी काढ रे तुझं. सो सरप्राइज्ड मी अँड आय एम व्हेरी हॅपी बिकॉज द सिटी विच आय लिव्ड माय होल लाईफ आणि आता आम्ही सोबत इथं फिरतोय. या माय बेबी. आपण पुण्यामध्ये फिरतो. First ride together and it's been only 1 hour and we took a break. In 1 hour we stopped 3 times. No. By now we would have reached our destination. No. आता तुम्हीच सांगा मला. माझा स्कार्फ पूर्ण इकडं आला होता, असता व्यस्त झालं होतं. मला कानाला थंडी वाजत होती रे, म्हणून मी थांबले होते. हेल्मेट पहनने का. हेल्मेट तुमने लाए क्या? हेल्मेट पहना ना तुमने बाद में. हाँ म्हणजे मला हेडी दिलं. मेरा निकाल के दिया. मैं कुछ कंप्लेंट किया तो दिया ना. पर मैंने थोड़ी बोला था तुमको दो दे दो. तो वो इनडायरेक्टली वही था ना. मेरा कान दुख रहा है, मेरे कान में हवा जा रहा है. मैं थोड़ा नाजुक हूँ ना. थोड़ा स्ट्रॉन्ग बनने. We are ready for the ride. ओंकार तो स्कूबा डायव्हिंग वाला सारखा दिसतोय. ना आता पण प्रोटेक्शन साठी तर माझं बघ काय काय मला कष्ट आहेत बघ. तुला काय करणार. So we finally reached Pune after so many struggles. Yes. आणि तुम्हाला struggle is here. Struggle came. Struggle not gone yet. Hardship. Ignore him guys. He is like this only. ये उसके मम्मी पापा ने बताया था वो बचपन का थोड़ा प्रॉब्लम है और मैंने कर लिया है एक्सेप्ट वो प्रॉब्लम. So we are leaving for what? शॉपिंग. कोणतं शॉपिंग? आणि तू सांग ना आपलं कोणतं शॉपिंग. माझं शॉपिंग तर तुला लक्षातच राहत नाही कधी. मला सगळं लक्षात असतं बाय द वे. मला ते आता रिव्हील नाही करायचंय की आपण कुठल्या शॉपिंगला चाललोय. सो बाय फॉर नाउ. आम्ही ठरवलं होतं की आम्ही 6:30ला बाहेर पडणार आणि आता वाजले आहेत 8 आणि पुणे बंद होतं 10. तर हाऊ कॅन वी शॉप. आणि इथून आम्हाला जायला लागतात 2 तास. रिझन काय आहे लेट व्हायचं? लेट व्हायचं रिझन काय? की तू नाही आवरलंस. तू म्हणला की मला आंघोळ करायची आहे, नंतर मग आंघोळ नाही केली. समथिंग लाईक दॅट हॅपन्ड. ओके सॉरी, मेरी गलती है. हमेशा मैन की गलती होती है. समजत नाही आहे की अख्खं लाईफ ट्रॅफिकमध्ये चाललंय का ट्रॅफिकमध्ये थोडंसं लाईफ. मम्मी काय म्हणत होती, फुलं आणायचे होते ना लग्नामध्ये. पुण्यामध्ये चांगले मिळतात. हां पेस्टल फुलं. तिथं ते झेंडूची फुलं नाही टाकली. ओंकार फायनली मांडला आहे मोमोज खायला. ओंकार हे आफ्टर मेनी रिक्वेस्ट्स. येस. पण तू कसं काय मांडलास? वी कॅनॉट ईट लाईक दिस. वी हॅव मॅरेज इन 15 days. यू डोंट हॅव टू से दिस बिकॉज आय डोंट वांट टू नाही असं आपण हे सांगायचं ना. थोडी तरी कन्व्हिन्स नो ईट दिस. नो वी हॅव अ वेडिंग इन 15 days. आणि कोपऱ्यामध्ये व्हिडिओ. मीनवाइल इन रविवार पेठ. ओंकार हाउ यू फीलिंग आफ्टर मीटिंग? ऐसा लग रहा है कि किधर से आएगा ये माल. ये ऐसा माल तो पुणे में किधर मिलता है? ये सिर्फ बारामती में मिलता है. We are waiting for our momo with my momo. Eat me. Huh? Eat me.
यू आर नॉट टेस्टी. आत्ता आम्ही आहे ना आमच्या आईंवर आहे ना हा प्रँक करणार आहे. हे ॲक्च्युली कॅन्डल आहे पण हा मोतीचूरचा लड्डूसारखं दिसतोय. सो आम्ही प्रँक करणार आहे आणि आर्या जाऊन म्हणणार आहे आई बुंदी का लड्डू खा आणि आम्ही त्यांची रिॲक्शन घेणार आहे. होणार या अरे आम्हाला काय माहिती. बॉडा लाइटिंग. मला असं वाटतं हे हेल्मेट मला खूप मोठं वाटतं बट दिस इज द स्टँडर्ड साईज. ह्याच्यापेक्षा छोटं हेल्मेट येत नाही. सो गाईज यू माइट बी थिंकिंग की कुठे चालली आहे मी. कुठे चालली आहे पण चाललोय. ओंकार प्लीज ब्लॉगमध्ये असलं काही पण बोलू नको. आपण चाललोय थोडं शॉपिंग करायला. काय काय गोष्टी शेवटच्या राहिल्या आहेत ना तर ते घ्यायला चाललोय. ओके सो ओंकार आय डोंट नो वाय बट ओंकार थोडा शांत आहे जो की तो कधी नसतो. मे बी तो असतो पण माझ्यासोबत नसतो. व्हॉट इज द सिच्युएशन. तो आमची थोडी शॉपिंग झालेली आहे आणि ओंकार तुला आज लो का वाटतंय. हाय नाही म्हणजे ओके ओके. तुला घ्यायचंय का. तुझं झालंय का. नाही मला तर एक गोष्ट घ्यायची राहिली. काय. भेळ. अभी शादी है 20 दिन में क्या अपन 18 दिन में शादी है अभी. क्या खा रही है बाहर क्या खा रही है. गंमत झाली की मला हेल्मेट काढता येत नव्हतं आणि ओंकार एकदम शायनिंगमध्ये म्हटलं की फास नसतं काढायचं आणि त्याला पण 5 मिनिटं काढता येत. 5 मिनिटं 2 सेकंड. कारण की तू गाड बांधल्यासारखं झालं होतं. बरं गाईस आम्ही परत आलो आहोत आज मोमो खायला. मुझे इसने बोला कि हम कुछ जाएंगे रूफ टॉप को पर ले आया खाऊ गल्ली कुठे जाऊ ना. ओके आता आम्ही भेटतो खाताना. बाय. एक चिकन मोमो बता और बताओ. और एक अभी फिलहाल छोटू ये बता व्हाट टू से. हाँ मोमो बता फिर मैं देख लूँगी. चीज़ कॉर्न चीज़ वेज मोमोज चिकन मोमोज चिकन. अच्छा है तेरा करियर हो सकता है इसमें हो गया. ओंकार नंतर मला जर कुठले मोमो आवडले असते तर ते इथले आहेत. कॅफे मोमोज ना कोथरूडला एक खाऊ गल्ली आहे आणि तिथं कॅफे मोमोजमधनं आम्ही मोमो घेतले. खूप छान आहे आणि क्रस्ट पण बघून तेवढं क्लीन आहे. ओंकारचा शॉर्मा अजून नाही आला. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आत्ता आहे ओंकारच्या घरी आणि आम्हाला जायचं एका ठिकाणी केळवणाला. एका ठिकाणी नाही ॲक्च्युली ओंकारची जी मावशी आहे ना तिच्याकडे आम्हाला केळवणाला जायचं आहे आणि हे मी ड्रेसवर घातलं आहे. डोंट नो की ह्याच्यावर छान दिसतंय का नाही बट थोडा एक्सपेरिमेंट म्हणून मी घातलं आहे बिकॉज माझं इथे काहीच सामान नाही. ओंकारच्या घरी माझा हा एकच ड्रेस होता जो की मी आत्ता घातला आहे. सो बाय. स्वतःला खूप छान समजतो. एवढं मोठं लावले कुठे गेला होता तू सांग. इकडे कुठे गेला होता तो दिसत नाही का तुला. एवढं मराठी वाचता येतं का. हो येतं. मी मराठी मीडियममध्ये शिकले. तू CBSE शिकला तरी मला वाचता येतं. किती छान. विष्णुवर्धन. दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलमध्ये पण नाही आम्ही त्यांच्या काय रूम असते तिथे कुकिंग रूम मध्ये गे आणि इथं काही गाडी आपण तिथं लावली. तुझं कितवं केळवण आहे. चौथं. आय डोंट थिंक सो. चौथा असेल. 7-8 तर नक्कीच असेल.
आत्ता मला ओंकारने हे बनवून दिले आहे पास्ता आणि आत्ता मी ती खाती आहे. ॲक्च्युली आम्हाला खूप पाऊस लागला त्याच्यामुळे आई सो मी इथंच कप ठेवले होते त्याच्यामुळे. सो त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आम्ही काहीच नाही केलं. आम्ही नुसतं पडलो होतो आणि होतं मला उद्या परत बारामतीला जायचं आहे. बट लुक ॲट दिस. आणि तुम्ही सांगा जर तुम्हाला मी ओंकारची स्पेशल पास्तावाली मॅगी रेसिपी दाखवेन एकदा. सो बाय.